आपले वेदमूर्ती ज्यांनी दंडक्रम पारायण करून विश्वविक्रम केला असे पिता श्री घनपाटे श्री महेशजी रेखे यांचं आगमन झालं। मी आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या कडकडाट त्यांचं स्वागत करायचं। ध्वजा सदा फडकते। पदम गणेश वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक यांच्यातर्फे होणार आहे। लवकरच महामहिम राज्यपालांचं इकडे आगमन होणार आहे। आपण सर्व आतुर आहोत। तोवर आपण स्वरसेवा ऐकूयात। सादर करतायत ज्ञानेश्वर कासार, ईश्वरी दसटकर आणि साथीला आहेत रसिक कुलकर्णी। परेशु
वैसा राजाचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परे. माहेश्वरी जय
येथो कृपा सागर तो गोविंदू रे कृपा सागर तो गोविंदू रे आनंदू रे आनंदू ये तो महाराजाचे रावळे महाराजाचे रावळे वाजे ब्रह्मानंद टाळे वाजे ब्रह्मानंद टाळे महाराजाचे रावळे महाराजाचे रावळे महाराजाचे रावळे गोविंदे आनंद झाली पद घेऊन बाहेर आली लक्ष्मी झाली जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम पाहता जनार्दनी नाम जनार्दनी नाम एका जनार्दनी नाम येथो आनंदू रे आनंदू कृपा सागर तो गोविंदू रे कृपा सागर तो गोविंदू रे उभ्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तिथे असलेल्या पायऱ्यांवरच त्यांनी खुर्च्या विनंती आहे की थोडी शांततेने हे सगळं कार्य काम असल्यामुळे जी सूचना देते त्याच्याकडे सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक ऐकू. मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र असेच उभे राहायचे आहे कारण त्या पाठोपाठ तेव्हा तशी सूचना देण्यात मानवायचं आहे. नवीन ज्या सूचना आहेत राष्ट्रपती भवन असाच एक प्रोटोकॉल यापुढे आपण फॉलो करणार आहोत. त्यामुळे त्यानिमित्ताने आपल्यालाही तो कळेल आणि ज्या ध्वनिफिती आलेल्या आहेत त्या राजभवनातूनच आलेल्या आहेत. साधारण 3 वर्ष 4 वर्ष जर अभ्यासक्रम 5 वर्षाचा असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा किती मोठा अभ्यासक्रम आहे. नक्कीच टाळ्या वाजवूया. हा जो सोहळा संपन्न होणार महर्षी वर्ष या गुरुकुलाला झालेले आहेत. हे निवासी गुरुकुल आहे. त्याची स्थापना 2. या पाठशाळेचा मुख्य उद्देश प्राचीन शास्त्र आणि वेद अध्ययनाची सोय. हे कार्य रामजन्मभूमी
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जेव्हा वेदांचे पठण होईल तेव्हा अर्थातच त्याचं फळ मोठं असणार आहे. गेली 25 वर्ष अत्यंत खडतर प्रवास करीत ही पाठशाळा तग धरून उभी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाठशाळेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वेद पारायण, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, कीर्तन, प्रवचन, संस्कृत संभाषण, विश्वकल्याण अर्थ समाजातील सर्व धर्मगुरूंना एकत्रित आणून आपापल्या धर्माची प्रार्थना करण्यात आली. तळागाळातील लोकांपर्यंत समाज प्रबोधन करून हिंदू संस्कृती, धर्म, अभिमान जागृती हे अभियान राबवण्यात येते. नवदुर्गा शक्ती स्वरूप समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या 9 महिलांचा सन्मान सोहळा इथे पार पडला. अखिल भारतीय युवती शास्त्र महासभा प्रथमच पाठशाळेने घेतलेले आहे. तसेच अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा असे अनेक उपक्रम ही वेधशाळा राबवत असते. नाशिककर म्हणून आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहेच आणि जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नक्कीच या वेधशाळेला आपण एक सदिच्छा भेट नक्की द्यावी असं मला नाशिककर म्हणून मनोमन वाटतं. संपूर्ण गुरुदक्षिणा सभागृहामध्ये पवित्राचं आणि मांगल्याचं वातावरण आहे. या विद्यार्थ्यांच्या खुर्च्या येत आहेत का? एकदा भेटून जारे दिव्यतेच्या पांडुरंगा, हुरहुरे प्राणात मी जीवनाची एक तारी. एकदा भेटून जारे दिव्यतेच्या पांडुरंगा. हा दिव्यतेचा पांडुरंग वेदांमध्ये सर्वांना नक्की कुठे ना कुठे असतो. फक्त ती भेटायची ओढ मात्र हवी. कार्यक्रम जवळजवळ येतो आहे. कार्यक्रमासाठी जे उपस्थित प्रमुख पाहुणे आहे, मी पैठणी गुरुजींना विनंती करेल की ते आलेले आहेत की याची खात्री करून त्यांनाही मागे मंचावर स्थानापन्न करावे. देते. सर्वप्रथम आहेत वेदाचार्य दंडक्रम विक्रमादित्य चिरंजीव देवव्रत रेखे. देवव्रत रेखे हे नाव एव्हाना परिचित झालेलं असं परिचित आहेत. ज्यांना नाही त्यांना सांगायला मला आनंद होतोय की अष्टविकृती ह्या वेदांमध्ये असतात. त्यापैकी एक अतिशय कठीण असं पारायण म्हणजे दंडक्रम पारायण. दंडक्रम पारायणामध्ये आपण जसं सरळ आणि उलटी एखादी गोष्ट वाचतो किंवा क्रमाने एखादी गोष्ट वाचायची तर ते अतिशय कठीण असतं. पण हे असं पारायण आहे ज्याच्यामध्ये असंख्य काही लाख शब्द, करोडो शब्द म्हणजे आपण आता विश्वेश्वराजवळ ते पूर्ण पुण्या दुर्गादासजी मुळे हे संभाजीनगरहून आलेले आहेत. आणि वेदाचार्य स्वर्गीय श्यामसुंदर जोशी यांनाही हा पुरस्कार आपण अर्पण करणार आहोत. श्रीमती मंदाकिनी जोशी त्यांचं प्रतिनिधित्व करणार आहोत. या सर्व वेदाचार्यांचा पुरस्कार जे घेणार आहेत त्या सर्वांचा परिचय जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर प्रत्येकासाठी एक एक दिवस द्यावा लागेल. इतकं महान कार्य या सर्वांचं आहे. कारण शिकणं सोपं आहे, शिकवणं अजून जास्त कठीण आहे. आणि हे सगळे अध्यापन, अध्ययन, संरक्षण आणि संवर्धन आणि तेही आपल्या वेदांचं करायचं हे अतिशय महत्कठीण काम आहे. आपल्या सर्वांनाच असं वाटतं की वेद म्हणजे आपल्यासाठी वेद नाही, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण असं आपण अभंगांमध्ये म्हणतो. पण मला असं वाटतं की वेद घराघरात आहेत. कारण असं एकही घर नसेल महाराष्ट्रात जिथे गायत्री मंत्र माहिती नाही. गायत्री मंत्र प्रत्येक घरात आहे आणि गायत्री मंत्र ऋग्वेदात आहे, बरोबर ना? तर हा जो मंत्रांचा जो गायत्री मंत्र जो सगळीकडे आपण जी ऊर्जा या ब्रह्मांडात भरून राहिलेली आहे तो गायत्री मंत्राचा जो उगम आहे तो ऋग्वेदात आहे. त्यामुळे आपण जो जगतो आहे तो ऋग्वेद फार जवळचा आहे. अथर्ववेद आपल्याला संपूर्ण जन्ममृत्यूचं आपलं सगळं त्यात आहे. सगळे इतके
राज्यपाल आहे का मध्ये संवैधानिक जबाबदारी आनंद होत आहे सर, तुमचे मनपूर्वक स्वागत. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतासाठी उभे राहूया.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे अभिमानाची लेणी ओलानी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या धाम जय महाराष्ट्र माझा जय हिंद. मी उपस्थित सर्व मान्यवरांना महामहिम राज्यपाल यांना विनंती करते की सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलनासाठी कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. सर्वांनी उपस्थित सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय, विराजमान व्हायचंय. मागच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी विराजमान व्हावे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमुच्या वायर पूर्ण ऑडिओ द्यायचं आहे सेटअप पूर्ण केलेलं आहे डिस्टर्ब नाही करता येणार लाईव्ह चालू आहे हो ना मी कुठून गेले अरे थोडं चिटको ना हे आप्पा थोडं चिटको ना कोण ऑडिओ घ्या हां लावून घेतो दक्षिणांमाई शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य आणि श्री श्री भारतीय तीर्थ महास्वामीजी आणि जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधू शेखर भारती महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आपण आता हे श्रेष्ठ कार्य करणाऱ्या वैदिकांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यासाठी आणि सर्वांना वेदांचे सार कळावे पुण्यार्जन करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. यानंतर आपण वळत आहोत आता वेदघोषाकडे. सर्वप्रथम विश्वाकडे विस्मयाने पाहणाऱ्या ऋषीमुनींच्या अंतर्मानातून उमटलेला हा नाद म्हणजे ऋग्वेदातील वेदघोषाचे मंगलमय सुरुवात करूया. सादर करत आहेत वेदमूर्ती राघवेंद्र जोशी आणि प्रणो देवी सरस्वती वाजे भर्वाजिदेवती धीनामा वित्र्यावतु साक्षान्मूल प्रमाणाय विष्णोरभिततेजसे आद्याय सर्ववेदानां ऋग्वेदाय नमो नमः
श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीमहासरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरि पुनर्ददता घ्नाता जानता संगामे महि स्वस्त्ययानन्तार्क्ष्यमरिष्टनेमिं महद्भूतं वायसं देवतानाम् असुरघ्नमिन्द्रासखं समत्सो बृहद्यशो नावामिवारोहेम अम्भोमुचा माङ्गिरा सङ्गयञ्च स्वस्त्यात् मनसा चतार्क्ष्यम् प्रयातपाणिः शरणं प्रपद्ये स्वस्ति सम्बाधे ष्पभायन्नो अस्तु नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमः आशिनेभ्यः यजामदेवान् यदि शक्नवाम ज्यायासश्यं समावृक्षिदेवाः हरिः ॐ मा भद्रं कर्णेभिः भव्यासे माहि देवाहितां जदायुः शाकामेन्दु शरदो अन्ति देवा जतरा नश्चकरा जरासान्तनूनाम् उतरासो जतरा पितरो भवन्ति मानो आदितिर्द्यौरादितिरान्तरिक्षम् आदितिर्माता सा पिता सा पुत्रः शान्तिरान्तरिक्षगुं शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगधयः शान्तिदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि जगो यतः समे हसे ततो नो अभयं कुरु हॅलो शान्नः कुरु प्रजाभ्यो भयान्नः पशुभ्यः ॐ स्वस्ति हॅलो कनेक्ट करा कनेक्ट श्री गुरु भद्रो अग्निरा हरि सद्स्कृति सात्रा शुरवेदः परदेवासो तद्यो शान्तिरापशान्तिरोषधयश्च वनस्पतयश्च शिवे मे देवाशान्तिः सर्वे शान्तिः ताभिश्चान्तच्छिवं सर्वमेव शमस्तु नः ॐ
यज्ञकर्माची दिशा दिली. त्यानंतर सामवेदाचा घोष आपण ऐकला, ज्याने नादब्रह्माची निर्मिती केली आणि अथर्ववेदाने वातावरणात एक शुचिरभूतता आलेली आहे. अशा या मंगलमय, प्रसन्न आणि पवित्र आत्मस्तक होऊयात. डॉक्टर रविराज तायडे यांच्या ईश्वर कासार, ईश्वरी दसटकर आणि त्याला साथ देत आहेत. राम प्रभु की भद्रता गुण गाइए राम प्रभु की भक्त धरिए ध्यान धरिए राम का गुण गुणगान करिए राम का राम के गुण गुण चिरंतन राम के गुण गुण चिरंतन राम गुण सुमिरन रतन धन राम गुण सुमिरन रतन धन मनुजता को कर विभूषित करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम प्रभु की धरिए ध्यान करिए राम का राम का राम का प्रभू रामचंद्रांच्या या भूमीमध्ये रामवंदनेने या वातावरणामध्ये हा जो मंगलमय सोहळा तयार झालेला आहे, या नाशिकच्या भूमीमध्ये गेल्या 25 वर्षापासून वेदाचार्य रवींद्र पैठणे हे वैदिक ज्ञान परंपरेला व्यापक स्वरूप उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या अथक श्रमांचं फळ म्हणजेच आजचा हा देखणा आणि सुंदर सोहळा. आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाची भूमिका वेदविद्या प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य श्रीयुत रवींद्र पैठणे यांना मी प्रास्ताविकासाठी सादर आमंत्रित करते. श्री गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. भारती करुणापात्रं भारती पदभूषणं भारती पदमारूढं भारती तीर्थमाश्रये. विद्या विनय संपन्नं वीतरागं विवेकिनं वंदे वेदांत तत्वज्ञं विदुशेखर भारती. आज महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी गुरुकुलाचा 25वा ज्याला आपण रजत महोत्सव असं म्हणतो तो आम्ही आज साजरा करत आहोत. त्यामध्ये या व्यासपीठावर जे आगमन झालेलं आहे ते आमच्याकरता अत्यंत धन्य असं आहे आणि सरांचं मी मनपूर्वक खूप खूप स्वागत करतो की आपण या राष्ट्रीय स्तरावरच्या पंडितांना सन्मानित करण्यासाठी आज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या रामनगरीमध्ये आपलं जे आगमन होत आहे ते अत्यंत आनंददायी आहे, आम्हा सर्वांकरता प्रोत्साहन देणारं आहे. म्हणून मी आपल्याला पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करतो. सर महर्षि गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान यह गुरुकुल 2 छात्रों से शुरुआत किया था और आज 40 छात्र इसमें निःशुल्क निवासी रह के हमारी प्राचीन भारतीय परंपरा की जो वेद है, वेद ज्ञान है, वेद विद्या है, उसका गुरु शिष्य परंपरा के अनुसार
अध्ययन अध्यापन का कार्य मुख्य इस पाठशाला का उद्देश्य है। हमारे भारतीय ज्ञान संवर्धित होना चाहिए, इसके लिए हम लोग मान्यता प्राप्त हुई है एवं महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान का अनुदान इस पाठशाला को शुरू हुआ है। इस पाठशाला के माध्यम से केवल वेद अध्ययन अध्यापन इतना ही हम लोग नहीं कर रहे हैं, तो अनेक सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम भी इस माध्यम से लिए जाते हैं। नासिक के अंदर जो भी हम लोगों ने बोला कि केंद्रीय अधिक लोगों ने आपका बहुत बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं सर। रमाकांत जी पांडे उनका भी आगमन हुआ है, उनका भी हमारी हिमगौर जी अड़के, उनका भी कोई भी प्रोग्राम है तो उनका मार्ग एवं सरखड़ी का भी मार्ग, और श्री भारती तीर्थ स्वर्गीय गौरी शंकर जो थे, धर्मात्मा थे, धर्म में धर्मनिष्ठ थे, और उन्होंने वेद अध्ययन करते हुए वैदिक पंडितों के लिए बहुत ही आदर भाव उनके मन में था। उनके तीनों पुत्र अमेरिका में रहते हैं और उनके स्मरणार्थ ये धर्मभूषण गौरी शंकर राष्ट्रीय वेद शास्त्र पुरस्कार का वितरण हम लोग गत 5 वर्षों से कर रहे हैं सर। ये 6ठा वर्ष है। और जगतगुरु का आशीर्वाद देने के लिए उनके प्रतिनिधि ब्रह्मश्री शिव कुमार जी शर्मा यहाँ पर उपस्थित हुए हैं। मैं उनको भी बहुत बहुत उनका स्वागत करता हूँ, अभिवादन करता हूँ। ये सारा आयोजन हो रहा है, इसके पूरा सहयोग हमें सेक्रेटरी लोगों का साथ वरिष्ठ गोखले एजुकेशन सोसाइटी की जो शक्ति है, MS गोसावी सर, उनके पश्चात बहुत ही संस्था हमारे जो बढ़ाने वाले हैं देश पांडे, उनका पर विराजमान है वो भी, और उनका भी बहुत बहुत स्वागत करता हूँ। की आवश्यकता थी उस संगठन वो इस कार्यक्रम के स्वागताध्यक्ष है, उनका भी स्वागत करता हूँ। और आज का थोड़ा मेरा निरीक्षण ऐसा है कि जिष्णु माने विष्णु, विष्णुम जिष्णुम महाविष्णुम प्रभ विष्णुम महेश्वरम अनेक रूपम दैत्यांतम नमामि पुरुषोत्तमम, माने साक्षात विष्णु स्वरूप। इस कार्यक्रम में जो रमा का नीलवर्ण, तो वो भी विष्णुमय जिन सम्मान हो रहा है। हिम माने बर्फ जैसी गोरी, गोरा रंग जो होता है सत्ववर्धक, सत्व प्रदान होता है, और सत्ववर्ण किसका है? भगवान विष्णु का है, वो भी विष्णु स्वरूप याद हुई है। और प्रभाव वो आपका आगमन स्तर के बहुत बड़े जी, जिन्होंने वर्ष में तो बहुत ही बड़ा काम देव जी उन्होंने ये पारायण किया था, परंतु आज देवव्रत जी ने जो भी बात हम लोग मानते हैं, तो उनका सम्मान होने जा रहा है। सम्मान किया था वैदिक सम्राट श्री कृष्ण शास्त्री गोडसे गुरु जी, जो हमारे सभी के गुरु है। संपूर्ण वातावरण आता विष्णुमय झालेलं आहे। ज्यांनी आपल्या समोर प्रास्ताविक मांडले ते स्वतः पण रवींद्र आहेत, इंद्राचे अवतार आहेत। त्यामुळे या रामनगरीमध्ये या विष्णुमय वातावरणामध्ये आता आपण स्वागत आणि सन्मानांच्या कार्यक्रमाकडे पुढे वळूया। सर्वप्रथम राज्याचे महामहिम राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शेला आणि पुष्प नाशिक परिसर, नाशिक येथे अतिशय मोठे काम नाशिक नीलाभजी तिवारी यांचा सन्मान करीत आहेत।
वेद ब्रह्मश्री शिवकुमार शर्मा, शिवकुमारजी शर्मा, रवींद्र पैठणे यांना करते. एज्युकेशन पुढे लावूया प्राध्यापक नीलाभ तिवारी, जे न्यायशास्त्र, पूर्वमीमांसा आणि अद्वैत वेदांत या भारतीय तत्वज्ञानाच्या गहन परंपरेचा ज्यांचा अखंड अभ्यास आहे आणि त्यांनी जीवन समर्पित केलेले आहे, त्यांचे 13पेक्षा जास्त ग्रंथांचे लेखन आणि संपादन आहे. त्यांना मी विनंती की राज्यपाल महासः शास्त्र पंडिताः अस्माकं ज्ञानं भवति यत् वेदो कठिनं न करोमि, सरलं वदामि. तो इत्युक्ते वेदो अखिलो धर्ममूलम्, इत्युक्ते धर्मस्य मूलं वेदः अस्ति. अस्माकं भारते एव न, सम्पूर्ण विश्वस्य यत् धर्मः अस्ति, धर्मः इत्युक्ते केवलं कश्चन सम्प्रदायविशेषः न. अस्माकं या जीवनचर्या, अस्माकं या जीवनशैली, तदपि धर्मः. अतः सम्पूर्ण जगतः धर्मस्य यद् मूलं तद् वेदः. वेद धर्म, वेद ज्ञान स्मरण के माध्यम से हजारों वर्ष तक संज्ञान शास्त्र, कॉग्निटिव साइंस है, रख सकता है. उस परंपरा को जीने वाले हमारे वैदिक अवसर है. और वो केवल परंपरा नहीं है, वो केवल ज्ञान राशि नहीं है. उसके अंदर ऐसा कहते हैं कि जो यहाँ नहीं है वो कहीं नहीं है. पूरी दुनिया का सारा ज्ञान विज्ञान इसमें छुपा हुआ है. सारे ज्ञान का विज्ञान का मूल वेद है. और जब सारा ज्ञान विज्ञान इसमें छुपा हुआ है तो वेद केवल कर्मकांड तक सीमित नहीं है. हमारे शास्त्र केवल रटने तक या संरक्षण तक सीमित नहीं है. संरक्षण की आवश्यकता तब थी जब इस देश पर हमारा शासन नहीं था, हम दासता के काल में थे, हमारी ज्ञान राशि का अपहरण करने के लिए लोग तत्पर थे. तब अलग अलग विकृतियों के माध्यम से हमने वेद का संरक्षण किया. जटा, माला, घन, ये सारी जो अष्ट विकृतियां हैं वेद की, ये वेद राशि का संरक्षण करने के अलग अलग प्रकार थे. उन विद्वानों ने उस तरह से उसका संरक्षण किया. लेकिन अब जो अवसर है, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के बाद जो अवसर आया है, ये शास्त्र संरक्षण तक की ही बात नहीं करता. ये कहता है कि ये नीति कहती है कि जिसका इतने वर्षों तक हमने संरक्षण किया है, अब उसका प्रयोग करने का अवसर है. अब उसको अपने का प्रयोग करना आरंभ है. जैसे कृषि का एक उदाहरण है कि यदि बीज को आप वपन मत करो, बीज को आप खेत में मत लगाओ, केवल संरक्षित करते रहो, तो क्या होगा? बीज खराब हो जाएगा. तो इसलिए बीज से वापस यदि आपको बीज बनाना है, आगे फैलाना है, तो आवश्यकता है कि अब उसका प्रयोग करें. तो आधुनिक ज्ञान विज्ञान के साथ उसका समन्वय करें. और उसी समन्वय की दृष्टि से जो नासिक जो नगर है हित रहता है और उसका सहयोग करने के लिए तत्पर रहता है. तो उस समाज के सहयोग से और ऐसे समाज को देखते हुए, ऐसे नगर को देखते हुए भारत सरकार ने अपना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय का महाराष्ट्र का एकमात्र परिसर नासिक में खोलने का निर्णय लिया. में किराए के भवन में है, विद्यालय को हमें सौंपी है, जी ने की है. और भारत का पहला संस्कृत विश्व, और इस कार्यक्रम की सराहना स्वयं प्रधानमंत्री वेद का संरक्षण करके केंद्रीय विश्वविद्यालय नासिक में काम अनेक पाठ्यक्रमों और अनुसंधान कार्य को बढ़ावा नगर में केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय ने की है. और अब राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के बाद इस दिशा में हम और आगे बढ़ेंगे. तो इसी के साथ गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान और उसके सचिव श्री रवींद्र पैठणे जी, श्री जयंत भातंबरेकर जी और सभी को, पूरी टीम को धन्यवाद के साथ अपनी वाणी को विराम देता हूं. धन्यवाद. थँक्यू नीलाभजी. यानंतर उत्तराखंड संस्कृत विश्वविद्यालय हरिद्वारचे कुलगुरू, ज्यांनी 65हून अधिक पुस्तकांचं लेखन आणि संपादन केले आहे आणि 150हून अधिक संशोधन निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि पूर्ण सरस्वती पुरस्कार ज्यांना प्रदान केले आहे. मी त्या पांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार आपल्या समोर मांडावेत. MA, PhD आणि DLiT
डॉक्टर पांडे. विद्या विद्यते एव यत्र सततं वेद्यो न यो रागिणां यं वैद्यं मनसा प्रपद्य विषव्यालेष्वभीका बुधाः वेदाशेष विचारसीम विलसत् सिद्धांत भूमि च मे विद्युत्यद्यतु हृदयवद्यमखिलं श्रीवैद्यनाथः शिवः श्रीवैद्यनाथः शिवः. अद्य अस्मिन् नासिक नगरे अस्मिन् कार्यक्रमे संस्कृते ये साहाय्य का उसका जो महा, क्योंकि जो पराकाशी है वो प्राचीन ऊना से शुरू की और तब मैंने देखा कि यहाँ पर जो हमारी अति प्राचीन परंपरा है, ऋषियों मुनियों की परंपरा है, जो वैदिक परंपरा है, मैंने इतने जो इस जगह देवव्रत देखे, ये इस कंप्यूटर ही पहुंच गया हो, लेकिन आप दे सकते हैं इस भूत माने विश्व को आवश्यकता है परंपरा को लेकर के, किसी एक व्यक्ति को लेकर के या किसी एक जन यहाँ सम्मानित हो रहे हैं, उनका मैं भूरी भूरी अभिनंदन करता हूं. और तो उस आदि से लेकर के और जहां तक ये जाती जाएगी उसका रूप में वो भी है, नीलाभ जी भी और मैं भी हूं, हम दोनों लोग हैं. उनके माध्यम की आप कितना प्रचार प्रसार में लगे रहे. विचार आहे, प्रशासनाची शिस्त आहे आणि कला आहे आणि कलासक्त मन आहे असे राज्यपाल या सोहळ्यासाठी आपल्याला लाभलेत. ही आपल्यासाठी गौरवाची, आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी राज्यपाल महोदयांना त्यांनी आपले मौलिक विचार आपल्या समोर मांडावेत ही नम्र विनंती करते. सर. वेदाचार्य रविंद्र महर्षि गौतम गोदा, प्राध्यापक जयंत, सभी श्रद्धेय महानुभव नमस्कार. तपोभूमि ऐसी पुण्य भूमि नासिक में आज आप सभी के बीच उपस्थित होकर अत्यंत प्रसन्नता हो रही है. नासिक केवल एक क्षेत्र नहीं, भारत पिछले ही पखवाड़े में यहाँ आया था. आज हम चतुर्वेद सम्मेलन और राष्ट्रीय वेद शास्त्र पुरस्कार गोदावरी वेद विद्या वेद परंपरा के और संवर्धन का कार्य कर रहा है. यह कार्य अत्यंत प्रशंसनीय है. मैं प्रतिष्ठान के संस्थापक वेदाचार्य रविंद्र पैठाने गुरुजी तथा उनके सहयोगी को इस कार्य के लिए बधाई देता हूँ. यह संस्था युवा पीढ़ी को अपनी जड़ों से जोड़ने का कार्य कर रही है. आज के तकनीकी युग इन अपनी पहचान पूर्ण उपलब्धि करके जो स्टूडेंट्स है का जो वैल्यू सिस्टम है, मूल्यबोध है, दी नॉलेज अर्जन कर सकते हैं. मैं इधर बैठ के सुन रहा था, ये हमको याद दिलाते हैं कि हम शांति में रहना है तो हमारे दायित्व तो बनता है कि सब समाज में, राष्ट्र में आपदे शांति, वनस्पति शांति, औषधि शांति, और शांति रहे वह शांति, शांति में भी शांति है. लेट द पीस बी परमानेंट. एंड दैट इज द टीचिंग. वेदिका शिक्षा हुई है कैसे जीवन में हम परिपूर्णता लाभ करें. पूर्णमद
इसमें परिपूर्णता इस पीस गया है। संपत्ति के लिए लोग रामायण में देखिए एक हम लोग क्यों आप नहीं है, और वेद हमको ये सिखाता है। दैट इज द इंडियन नॉलेज सिस्टम। इंडियन नॉलेज सिस्टम क्या है? ज्ञान विज्ञान सहित हम जो काम हम करेंगे, जहाँ टेक्नोलॉजी को हम ज्ञान से दिखेंगे, जोड़ेंगे, धर्म से जोड़ेंगे टेक्नोलॉजी को, और धर्म ने राइट इतना सुंदर कार्यक्रम में हाथी सुन लिया हो रहा है। भारत रत्न पंडित राम की इतना सुंदर भजन मैंने सुना बहुत दिन। कितने ही आपके पास वेद जी की, और हमारे प्रधानमंत्री हरदम बोलते हैं, हरदम के विकास और विरासत। तो आप सबको मेरा अभिनंदन। अच्छा रहे, शांति से रहे। कार्यक्रम बहुत ही सुंदर कार्यक्रम that you have come and attended this program of great importance and significance. सबको मेरा अभिनंदन। क्यों आपको आगे बढ़ाना है, इसको आपको आगे बढ़ाना है, आपको लेके भी। धन्यवाद। और ये सारे विद्यार्थियों का मिला होता तो बात ज्याच्या पुरस्कारार्ह सगळे इकडे सिद्ध आहेत। स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वर्ड किया है। इट हैज गॉट इमेंस इम्पोर्टेंस। स्टडी द वोकल मस्कुलेचर एंड वी कैन ज्यादा बढ़ रहा है, उसका भी बहुत ज्यादा करेंगे। या पारायणामध्ये श्री क्षेत्र काशीला दिवसात पूर्ण करणारे महान व्यक्तिमत्व धनादेश हे संतोष कुमार पाटील 28 यूट्यूबच्या चॅनलच्या आहे वेदाचार्य मनी केलेले आहे। आणि आता गोदादेवी श्री शारदा पीठावर ईश्वर भारती तीर्थ वेदाचार्य डॉक्टर श्रीकृष्ण शोती सामवेदासाठी चेन्नईहून ते आलेले आहेत। सामवेदाचा पल्ली येथे वेदशास्त्र महाविद्यालयाच्या नावाने जमा आहेत। अतिशय सुंदर असं बघायला मिळतंय। त्यानंतर आहे आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की ते वनस्पती प्राप्त झालेले ज्ञान स्वतः पुरते न ठेवता अध्ययन मुळे गुरुजी मूळचे जालना जिल्ह्यातले आहे आणि आता संभाजीनगर आणि वाराणसी येथून 12 वर्षांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे। शुक्ल यजुर्वेद, घनपाठ, शतपथ ब्राह्मण व कर्मकांड अशा अनेक क्लिष्ट वैदिक विषयांवर त्यांचे प्रभुत्व आहे। वेदविद्येची ज्योत अविरत प्रज्वलित ठेवणारे वेदाचार्य श्री दुर्गादासजी मुळे त्यांना राष्ट्रीय यजुर्वेद सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। श्यामसुंदर जोशी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन मधून स्वर्गीय स्वर्गभूषण गौरीशंकर राष्ट्रीय यजुर्वेद सेवाव्रती पुरस्कार त्यांना अर्पण करण्यात येत आहे। प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या पुरस्कार आहेत। सर्व 8ही पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांनी राज्यपालांचा मानाचा असा हा सुवर्ण क्षण आहे सर्वांसाठी। पर्यंत जतन करून हा
आपापले स्मृतिचिन्ह किंवा मानपत्र घेऊन उभे राहायचे आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा या सर्वांचं अभिनंदन करूया. या कार्यक्रमाचे जे स्वागताध्यक्ष आहेत डॉक्टर जयंत भातांबरेकर यांना नम्र विनंती करते की त्यांनी तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या समारोप प्रसंगी आभार व्यक्त करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. पूजनीय श्री शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी, पूजनीय श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य भारती तीर्थ महास्वामीजी शृंगेरी पीठ यांच्या आशीर्वादाने हा सोहळा अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळत असताना भारतीय ज्ञान परंपरेचा मूलाधार असलेल्या वेदविद्येच्या या पवित्र सोहळ्यास आपण आपली बहु उपस्थिती दिलीत हे आमच्यासाठी मी आयोजकांतर्फे आणि उपस्थित मान्यवरांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या प्रति ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री शिवशंकर शर्माजी, प्राध्यापक रमाकांत पांडे सर, प्राध्यापक नीलाभ तिवारीजी, नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आडके आयरजी, डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे, सचिव गोखले एज्युकेशन सोसायटी यांनी आपली उपस्थिती आणि मार्गदर्शन देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महामहिम राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. राष्ट्रीय वेदशास्त्र पंडित सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्व विद्वानांना वेदांची ही प्राचीन ज्ञानगंगा आजच्या पिढीपर्यंत या सत्कारांचा स्वीकार केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सभागृहात उपस्थित सन्माननीय आमदार, नगरसेवक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, नाशिकमधील मान्यवर निमंत्रित, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, ब्रह्मवृंद, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचेही मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या सोहळ्यास उपस्थित राहून भारतीय ज्ञान परंपरेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. नाशिक त्यांचे सचिव, प्रधानाचार्य, विश्वस्त, कार्यक्रमाचे निमंत्रक वेदाचार्य रवींद्र पैठणे यांचे विशेष अभिनंदन आणि आभार. वेद ही शेवटी एवढंच म्हणावं वाटतं की वेद ही केवळ ग्रंथ परंपरा नाही, वेद जीवनाला दिशा देणारी ज्ञान परंपरा आहे आणि ही परंपरा जपणे ही आपली प्रत्येकाची सांस्कृतिक जबाबदारी आहे. वेदा सर्व हितार्थाय या भावनेने ज्ञान, संस्कृती आणि मानव कल्याणाची ही परंपरा अखंड पुढे चालत राहो हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा महामहिम राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा सर आणि सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने हा सोहळा खऱ्या अर्थाने सार्थकी लागला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अतिशय सुंदर आणि एक हा देखणा सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार झालेलो आहोत. अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की अमेरिकन डॉक्युमेंटरीजमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की फर्स्ट एव्हर एव्हिडन्स ऑफ सोलर इक्लिप्स इज फाउंड इन इंडियन आयुर्वेदा, इंडियन ऋग्वेदा. तर ऋग्वेदामध्ये त्याचा पहिला सन्मान झालेला आहे. 5,500 वर्षांपूर्वी ऋग्वेदामध्ये सूर्यग्रहण लिहून ठेवलं होतं. अशा ह्या वेदांवरचा विश्वास विकसित करण्याचं जे आवाहन आज राज्यपालांनी आपल्याला केलेलं आहे, आपण सर्वजण त्यांना वर्धिष्णू करूया आणि त्यांना तसं वचन देऊया. आम्ही नक्की ह्या परंपरेचं जतन Hare
चंचल यमुने तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे आषाढ मध्ये